हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नील अग्रवाल. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय हे पाहिले व होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन कसे फाइंड करायचे ते पाहिले व त्यावरील एक्झाम्पल बघितले. आज आपण नवीन पॉइंट घेऊन येत आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, मग लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय ते आज आपण बघणार आहोत व त्याचे सोल्युशन कसे फाइंड करायचे ते बघणार आहोत व त्यावरील एक्झाम्पल पाहणार आहोत. तर बघूया आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय ते. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? द मोस्ट जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन ऑफ द फर्स्ट डिग्री. ओके, म्हणजे ते कशा फॉर्म मध्ये असतो लिनियर? dy अपॉन dx प्लस py इक्वल टू q. ओके, या फॉर्म मध्ये असेल. हे जे ऑर्डर पण फर्स्ट 1 आहे आणि डिग्री पण काय 1 आहे. dy अपॉन dx प्लस py इक्वल टू q. ओके, ते काय असेल तुमचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म मध्ये असेल. ओके, वेअर महत्वाची गोष्ट आहे, वेअर p अँड q आर फंक्शन ऑफ x और कॉन्स्टंट. ओके, म्हणजे p आणि q आहे ते तुमचं फंक्शन ऑफ x असेल किंवा कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, तर या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशनचा फॉर्म्युला काय ते आपण पाहूया. ओके, सोल्युशन ऑफ इक्वेशन 1 इज, बघा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे, त्यानुसार तुम्हाला सोल्युशन फाइंड करता येणार आहेत. ओके, y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू x प्लस c. ओके, इथे बघा dy अपॉन dx मध्ये डिपेंडेंट व्हेरिएबल काय आहे तुमचा y आहे आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल काय आहे x आहे. ज्यावेळेस विथ रिस्पेक्ट टू x आहे त्यावेळी काय आलं तुमचं विथ रिस्पेक्ट टू x आलेलं आहे. व्यवस्थित बघा. ओके, ठीक आहे. मग परत एकदा सोल्युशन ऑफ इक्वेशन 1 इज काय असेल? y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू x प्लस c. वेअर बघा इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे काय, कसं फाइंड करायचं? वेअर इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dx. ओके, e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dx. p म्हणजे काय, जे इक्वेशन येईल त्यामधला p जो काय मिळेल तो इथं पुट करायचं, त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं, ते तुमचं काय असेल इंटिग्रेटिंग फॅक्टर. मग अगोदर जे काय एक्झाम्पल देईल त्यावेळेस अगोदर इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड करून घ्यायचा, नंतर ते सोल्युशन मध्ये ते पुट करायचं आणि सॉल्व्ह करायचं. ओके, विच इज रिक्वायर्ड सोल्युशन असणार आहे. ओके, मग पण कधी कधी आपल्याला हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये ते फाइंड करता येत नसेल तर कन्वर्ट करायचं काय, dx अपॉन dy प्लस px इक्वल टू q, वेअर p अँड q आर फंक्शन ऑफ y और कॉन्स्टंट. उलट असणार आहे ते नोट मध्ये आपण पाहूया. आता जे सांगितलं तेच आहे. इन सम केसेस व्हेन गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज नॉट लिनियर इन y. ओके, म्हणजे ते लिनियर y मध्ये नसेल तर इट वुड बी मच कन्व्हिनियंट टू ट्रीट x द डिपेंडेंट व्हेरिएबल इन्स्टेड ऑफ y ओनली. सॉल्व द इक्वेशन dx अपॉन dy प्लस px इक्वल टू q, वेअर p अँड q आर फंक्शन ऑफ y और कॉन्स्टंट. ओके, मग त्याचं सोल्युशन काय असणार आहे? उलट असणार आहे. बघा तिकडे dy अपॉन dx असेल तर इथं y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू x प्लस c. जिथं y तिथं x असणार, जिथं x असेल तिथं y असणार आहे. बघा तेच आहे. ओके, x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू, इथं काय आहे y, त्यामुळे इथं काय येणार आहे विथ रिस्पेक्ट टू y प्लस c, वेअर इंटिग्रेटिंग फॅक्टर चेंज होणार. ओके, इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p विथ रिस्पेक्ट टू y, आणि तिकडे काय होतं विथ रिस्पेक्ट टू x आहे. ओके, कारण तिथं dy अपॉन dx होतं, पण इथं काय dx अपॉन dy, त्यामुळे इथं विथ रिस्पेक्ट टू काय येणार आहे y. ओके, लक्षात ठेवा. परत एकदा सोल्युशन बघा, dy अपॉन dx प्लस py इक्वल टू q असेल तर त्याचं सोल्युशन काय असणार आहे? y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू x प्लस c, वेअर इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dx. आणि उलटा असेल की म्हणजेच dx अपॉन dy प्लस px इक्वल टू q असेल, वेअर p अँड q काय असेल फंक्शन ऑफ y और कॉन्स्टंट असेल तर सोल्युशन काय मिळणार आपल्याला? x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू y प्लस c, वेअर इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असणार आहे e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p विथ रिस्पेक्ट टू y. ओके, आता आपण यावरील एक्झाम्पल पाहूया. खूप सोपे एक्झाम्पल आहेत, लगेच सॉल्व्ह होतात. ओके, पाहूया आपण एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल बघा, सॉल्व dy अपॉन dx प्लस y इक्वल टू e रेज टू मायनस x. ओके, ठीक आहे. द गिवन इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन इज जे दिले ते लिहून घेतलं, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. ओके, ठीक आहे.
कम्पेअरिंग इक्वेशन, आता इथे 2 चुकून झालेलं आहे, इथं 1 आहे. ओके, इज ऑफ द टाईप काय असेल dy अपॉन dx प्लस py इक्वल टू क्यू. म्हणजेच काय हो, हे तुमचं dy अपॉन dx प्लस y इक्वल टू e रेज टू मायनस हे आपल्याला dy अपॉन dx प्लस py इक्वल टू क्यूच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. कारण की p काय काय असेल फंक्शन ऑफ x किंवा कॉन्स्टंट. इथं काय आहे, p काय मिळतो इथं 1 मिळतो आणि इथं q काय फंक्शन ऑफ x आहे का, आहे. ओके, ठीक आहे. मग वेअर p काय मिळाला आपण 1 आणि q काय मिळतोय e रेज टू मायनस एक्स. ठीक आहे. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असतो, इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dx इक्वल टू e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p काय 1 विथ रिस्पेक्ट टू x, इंटिग्रेशन काय असणार x म्हणजे e रेज टू x. मग आपणास इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळाला e रेज टू x. ओके, मग आता सोल्युशन फाइंड करून घेऊया. सोल्युशनचा फॉर्म्युला आपणास माहिती आहे. सोल्युशन ऑफ गिवन लिनियर इक्वेशन इज काय असतो, y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू x प्लस c. ओके, मग y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळाला e रेज टू x इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q काय मिळाला आपल्याला e रेज टू मायनस एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय e रेज टू x. ओके, इंटू e रेज टू x विथ रिस्पेक्ट टू x प्लस c. ठीक आहे. मग y इंटू e रेज टू x इक्वल टू बेस सेम असते तर पॉवरची काय होते ऍडिशन, मायनस एक्स प्लस एक्स काय असणार आहे 0, e रेज टू 0 काय असणार आहे 1 असतो. ओके, म्हणजे 1 dx प्लस c. ठीक आहे, म्हणजे y e रेज टू एक्स इक्वल टू 1 चे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार आहे एक्स प्लस सी. ओके, म्हणजेच काय असेल e रेज टू एक्स डिवाइड होईल. ओके, मग y इक्वल टू एक्स प्लस सी अपॉन e रेज टू एक्स. मग e रेज टू एक्स न्यूमरेटरला गेलं काय असणार y इक्वल टू e रेज टू मायनस एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस सी विच इज रिक्वायर जनरल सोल्युशन. ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. सेकंड एक्झाम्पल, सॉल्व dy अपॉन dx प्लस 1 अपॉन x इंटू y इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3. ओके, मग गिवन इक्वेशन इज लिहून घेतलं dy अपॉन dx प्लस 1 अपॉन x इंटू y इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणलं. ठीक आहे. हिअर मग p काय मिळणार आपल्याला 1 अपॉन x, कारण फंक्शन ऑफ x आहे. ओके, 1 अपॉन x मिळाला p आणि q काय मिळाला फंक्शन ऑफ x आहे म्हणजे एक्स क्यूब मायनस 3 हा q मिळाला. ठीक आहे. मग अगोदर काय फाइंड करून घेणार तुम्ही इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला काय असतो e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dx इक्वल टू e रेज टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स, p काय 1 अपॉन एक्स dx. ठीक आहे, 1 अपॉन एक्स इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार आहे लॉग एक्स, e रेज टू लॉग एक्स. मग काय असतो आपल्याला लॉ माहिती आहे, e आणि लॉ काय होतो कॅन्सल होतो म्हणजे काय राहणार आहे एक्स राहणार. ओके, म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळाला आपल्याला एक्स. ठीक आहे. मग सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म्युला काय असतो y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सी. ठीक आहे, व्हॅल्यूज पुट करून घ्या. y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय एक्स. ओके, म्हणजे इंटू एक्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q काय आपल्याकडे एक्स क्यूब मायनस 3 इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय एक्स dx प्लस सी. ठीक आहे, म्हणजे एक्स वाय इक्वल टू एक्स ना आत मल्टिप्लाय करून घेतलं एक्स रेज टू 4 मायनस 3x विथ रिस्पेक्ट एक्स प्लस सी. ठीक आहे, म्हणजे एक्स वाय इक्वल टू एक्स रेज टू 4 चे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार आहे एक्स रेज टू 5 अपॉन 5. जसं एक्स रेज टू एन चं इंटिग्रेशन काय असतं एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1, तसंच एक्स रेज टू 4 चं काय असणार एक्स रेज टू 4 प्लस 1 अपॉन 4 प्लस 1 म्हणजे एक्स रेज टू 5 अपॉन 5 मायनस 3 कॉन्स्टंट आहे तसं एक्सचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असणार आहे एक्स स्क्वेअर अपॉन 2, कारण पॉवर काय 1 प्लस 1 2 अपॉन 1 प्लस 1 2. ओके, त्यामुळे 3x स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी विच इज जनरल सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. ओके, हे आपलं सोल्युशन असेल. ठीक आहे. आता आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल काय दिलं बघा, महत्वाचं एक्झाम्पल आहे, खूप वेळा विचारलेलं आहे. सॉल्व एक्स dy अपॉन dx प्लस 2y इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स. ओके, पहिली गोष्ट हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आहे का नाही आहे का, कारण dy अपॉन dx चा कोइफिशियंट काय पाहिजे आपला 1 पाहिजे, आहे का नाही, मग तो करून घ्यायचा अगोदर. ओके, मग आपण काय करायचं x न सगळ्याला काय करायचं डिवाइड करायचं, डिवाइडिंग ऑन बोथ साइड्स बाय x वी गेट. मग dy अपॉन dx इक्वल टू याला डिवाइड होणार x न म्हणजे 2 अपॉन x इंटू y इक्वल टू x आणि x काय होणार कॅन्सल, एक x शिल्लक राहील. ओके, x लॉग x. ठीक आहे, म्हणजे p काय मिळाला आपल्याला 2 अपॉन एक्स आणि q काय मिळाला एक्स लॉग एक्स, म्हणजे फंक्शन ऑफ एक्स आहे का आहे. ठीक आहे, मग इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असणार आहे e रेज टू इंटिग्रेशन ऑफ p dx इक्वल टू e रेज टू इंटिग्रेशन ऑफ 2 अपॉन एक्स dx इक्वल टू 2 कॉन्स्टंट साईडला घेतलं इंटिग्रेशनच्या बाहेर आलं म्हणजे 1 अपॉन एक्स इंटिग्रेशन काय असेल लॉग एक्स, म्हणजे 2 लॉग एक्स. मग 2 काय जाणार आहे पॉवरला जाईल e रेज टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर, e आणि लॉग काय होणार आहे कॅन्सल होईल म्हणजे काय होईल एक्स स्क्वेअर, म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळाला आपल्याला
एक्स स्क्वेअर. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळालं तर सोल्युशन फाइंड करायला काय अवघड नाहीये. ओके, तर सोल्युशन पाहूया आपण. तर सोल्युशन काय असणार आहे? सोल्युशन इज y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू x प्लस सी. ठीक आहे, मग y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळाला आपल्याला? एक्स स्क्वेअर y इंटू एक्स स्क्वेअर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q काय x लॉग x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर dx प्लस सी. ठीक आहे, मग एक्स स्क्वेअर y इक्वल टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर काय असणार? एक्स क्यूब लॉग एक्स dx प्लस सी. देअरफॉर एक्स स्क्वेअर वाय इक्वल टू, आता इथं दोन फंक्शन आहे, एक काय एक्स क्यूब आहे, सेकंड फंक्शन काय लॉग एक्स. आता इथं काय यूज करावं लागेल आपल्याला? युव्ही रूल यूज करावं लागेल. तर युव्ही रूल काय सांगतो? इंटिग्रेशन ऑफ युव्ही इक्वल टू यू इंटू इंटिग्रेशन व्ही डीएक्स मायनस होल इंटिग्रेशन ऑफ डीयू अपॉन डीएक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग पहिली गोष्ट इथं युव्ही कसं ओळखायचं? पहिलं फंक्शन कोणतं, सेकंड फंक्शन कोणतं? तर ते कोणता रूल यूज करणार? एल आय टी. एल म्हणजे लॉगरिथमिक फंक्शन, ए म्हणजे आय म्हणजे काय इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन, ए म्हणजे अल्जेब्राइक फंक्शन, टी म्हणजे ट्रिग्नोमेट्री फंक्शन आणि ई म्हणजे एक्सपोनेन्शियल. म्हणजे तर पहिलं काय येणार आहे? एल लॉगरिथम म्हणजे पहिलं फंक्शन यू आणि काय असणार आहे? अल्जेब्राइक म्हणजे सेकंड फंक्शन एक्स क्यूब. ठीक आहे, मग हा लॉ इथं यूज करायचा. पहिलं फंक्शन कॉन्स्टंट बरोबर, लॉग एक्स आहे तसं इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन काय एक्स क्यूबचं इंटिग्रेशन मायनस होल इंटिग्रेशन ऑफ पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय असेल? 1/x इंटू सेकंडचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट एक्स प्लस सी. ठीक आहे, मग एक्स स्क्वेअर वाय इक्वल टू लॉग एक्स कॉन्स्टंट आहे तसं एक्स क्यूबचं इंटिग्रेशन एक्स रेज टू 4/4 मायनस साइन आहे तसं इंटिग्रेशन ऑफ 1/x आहे तसं इंटू एक्स क्यूबचं इंटिग्रेशन काय असेल? एक्स रेज टू 4/4 विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सी. ठीक आहे, मग देअरफॉर एक्स स्क्वेअर इंटू वाय इक्वल टू एक्स रेज टू 4 लॉग एक्स अपॉन 4 मायनस 1/4 कॉन्स्टंट येते ते इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं. इंटिग्रेशन ऑफ एक एक्स आणि इकडचं एक एक्स काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे, एक्स क्यूब राहील. मग एक्स क्यूबचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार? एक्स रेज टू 4/4. ठीक आहे, मग हे आहे तसं एक्स स्क्वेअर वाय इक्वल टू एक्स रेज टू 4 लॉग एक्स अपॉन 4 मायनस एक्स क्यूबचं इंटिग्रेशन काय असतं? एक्स रेज टू 4/4 आणि हे 4 ऑलरेडी आहे प्लस सी. ठीक आहे, म्हणजे जनरल सोल्युशन काय मिळालं आपल्याला? एक्स स्क्वेअर इंटू वाय इक्वल टू एक्स रेज टू 4 लॉग एक्स अपॉन 4 मायनस एक्स रेज टू 4 अपॉन 16 प्लस सी विच इज रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. सॉल्व वाय डीएक्स प्लस एक्स मायनस वाय स्क्वेअर डी वाय इक्वल टू 0. बघा इथं तुम्ही बघितलं म्हणशीला हे आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशन नसणार आहे, पण ते व्यवस्थित बघायचे का आपण ते कन्वर्ट करता येते का नाही ते. मग पहिली गोष्ट की सेपरेट एक्स किंवा सेपरेट वाय आहे का बघायचं. ओके, मग बघा इथं वाय डीएक्स आहे, इथं पण तुम्ही मल्टिप्लाय केलं ठीक आहे ना, पण इथं एक्स दिसतोय सेपरेट आपल्याला करता येईल. ओके, म्हणजे वाय डीएक्स इक्वल टू हे तिकडे घेतलं मायनस आलं. ठीक आहे, मग डीवाय इकडे घेऊया ना, म्हणजे डीएक्स अपॉन डीवाय इक्वल टू म्हणजे ते कसं ते पण समजून घ्या. एक्स सेपरेट आहे आपल्याला बरोबर आहे. एक्स सेपरेट असेल तर डीएक्स अपॉन डीवायचा कन्वर्ट करता यायला पाहिजे. वाय सेपरेट असतं तर डीवाय अपॉन डीएक्स कन्वर्ट, पण एक्स सेपरेट असल्यामुळे आपण डीवाय अपॉन डीएक्स अपॉन डीवाय मध्ये कन्वर्ट केलं. बघा वाय डीएक्स इक्वल टू हे तिकडे घेतलं मायनस आलं. ठीक आहे, मग डीवाय इकडे घेतलं डिवाइड होणार डीएक्स अपॉन डीवाय इक्वल टू वाय इकडे घेतलं मग मायनस 1/y एक्स मायनस वाय स्क्वेअर. ठीक आहे, डीएक्स अपॉन डीवाय इक्वल टू मायनस 1/y ना डिवाइड केलं म्हणजे मायनस एक्स अपॉन वाय मायनस मायनस प्लस एक वाय कॅन्सल प्लस काय आलं? वाय आलेलं आहे. ठीक आहे, मग देअरफॉर डीएक्स अपॉन डीवाय बघा हे इकडे घेतलं काय ना प्लस 1/y इंटू एक्स इक्वल टू वाय. ओके, मग इथं कोणत्या फॉर्म मध्ये आलं बघा. पहिले 3 एक्झाम्पल आपण डीवाय बाय डीएक्सच्या फॉर्म मध्ये आलं, पण इथं काय आलं? डीएक्स अपॉन डीवायच्या फॉर्म मध्ये आलं. ओके, डीएक्स अपॉन डीवाय प्लस 1/y इंटू एक्स इक्वल टू वाय. पण पी आणि क्यू काय पाहिजे? फंक्शन ऑफ वाय पाहिजे किंवा कॉन्स्टंट, पण आहे ना फंक्शन ऑफ वाय आहे. ओके, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मग आता याचं काय फाइंड करून घेऊ आपण? इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड करून घेऊया. इंटिग्रेटिंग फॅक्टर पी काय मिळाला आपल्याला? 1/y आणि क्यू काय मिळाला? वाय. ठीक आहे, मग इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड करून घेऊया. ई रेज टू इंटिग्रेशन ऑफ पी डी वाय इक्वल टू ई रेज टू इंटिग्रेशन ऑफ 1/y डी वाय इक्वल टू 1/yचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय काय असणार? लॉग वाय. एन लॉग काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे, म्हणजे काय राहील? वाय. म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळाला आपणास? वाय. मग सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इज आता ते डीएक्स अपॉन डीवायचं कन्वर्ट केलं, त्यामुळे इथं काय येणार आहे? एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू वाय प्लस सी. देअरफॉर एक्स वाय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू काय मिळालं? वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळालं? वाय डी वाय प्लस सी. एक्स वाय इक्वल टू
वाय इंटू वाय वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू वाय प्लस सी. ठीक आहे, मग एक्स वाय इक्वल टू वाय स्क्वेअरचे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय काय असणार आहे वाय क्यूब अपॉन 3 प्लस सी. ठीक आहे, मग आपण वाय ने डिवाइड करून घेऊया. म्हणजे एक्स इक्वल टू काय असणार आहे एक वाय काय होणार आहे कॅन्सल, म्हणजे वाय स्क्वेअर राहील वाय स्क्वेअर अपॉन 3 प्लस सी अपॉन वाय विच इज जनरल सोल्युशन. ओके, ठीक आहे. आता आपण एक शाब्दिक एक्झाम्पल पाहूया. फाइंड द इक्वेशन ऑफ अ कर्व पासिंग थ्रू द ओरिजिन given that the slope of the tangent to the curve at any point xy is equal to the sum of coordinates of the point. ओके, बघा आपणास काय फाइंड करायला सांगितलंय इक्वेशन ऑफ कर्व फाइंड करायला सांगितलं. ओके, पासिंग थ्रू द ओरिजिन, पासिंग थ्रू द ओरिजिनचं इक्वेशन ऑफ कर्व आपणास फाइंड करायचं. ठीक आहे, पण आपल्याला गिवन काहीतरी दिलेलं गिवन काय दिले स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व ऍट एनी पॉइंट एक्स वाय. आपल्याला माहिती आहे स्लोप ऑफ टँजंट काय असतो dy अपॉन dx इज इक्वल टू काय सांगितलं सम ऑफ कोऑर्डिनेट्स, कोऑर्डिनेट्स काय असतात एक्स वाय असतात. ओके, ठीक आहे, म्हणजे काय दिले बघा वी नो दॅट. मग त्यानुसार आपल्याला मग फाइंड करून घेऊया ना आपण, म्हणजे दिले त्यानुसार आपण इक्वेशन तयार करून घेऊया. वी नो दॅट स्लोप ऑफ टँजंट ऍट एनी पॉइंट टू द कर्व इज काय असतो dy अपॉन dx ऍट दॅट पॉइंट. अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन वी हॅव काय सांगितले तुम्हाला स्लोप ऑफ टँजंट इक्वल टू म्हणजे dy अपॉन dx इक्वल टू सम ऑफ कोऑर्डिनेट्स, कोऑर्डिनेट्स काय असतो एक्स वाय त्याची ऍडिशन म्हणजे इक्वल टू काय दिलंय एक्स प्लस वाय. ठीक आहे, मग इथं dy अपॉन dx आहे म्हणजे इथं काय पाहिजे वाय, म्हणजे हे वाय इकडे घेऊया म्हणजे काय येणार आहे मायनस वाय येणार आहे. ठीक आहे, मग ते इकडे घेऊया. मग काय येणार आहे dy अपॉन dx मायनस वाय इक्वल टू एक्स. दिस इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द टाइप dy अपॉन dx प्लस पी वाय इक्वल टू क्यू. म्हणजे पी काय मिळालं आपल्याला -1. इथलं विसरू नका प्लस असलं इथं -1 हा पी असेल आणि क्यू काय असेल तुमचा एक्स असणार आहे. ओके, ठीक आहे. मग त्यानुसार इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असेल ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डीएक्स इक्वल टू ई रेस टू -1 dx इंटिग्रेशन. ओके, मग काय असणार आहे ई रेस टू -x. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळाला आपल्याला ई रेस टू -x. ठीक आहे, मग सोल्युशन इज काय असणार आहे वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सी. ठीक आहे, मग वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळालं ई रेस टू -x इंटू काय असेल ई रेस टू -x इक्वल टू इंटिग्रेशन आहे क्यू काय एक्स आहे एक्स इंटू ई रेस टू -x dx प्लस सी. ठीक आहे, मग वाय ई रेस टू -x इक्वल टू आता इथं पण काही दोन फंक्शन आहे मग इथं यूज काय करणार युवी रूल. आता ते पहिलं फंक्शन कोणतं दुसरं फंक्शन कोणतं ते ओळखायला यायला पाहिजे तुम्हाला. ओके, हे काय अल्जेब्राईक आणि हे काय एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल लास्टच असतं त्यामुळे हे काय असेल पहिलं फंक्शन अल्जेब्राईक पहिलं फंक्शन आणि व्ही काय असेल सेकंड फंक्शन. म्हणजे काय असणार आहे युवी रूल पहिलं फंक्शन कॉन्स्टंट सेकंडचं इंटिग्रेशन मायनस पहिलं फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सी. ठीक आहे, मग वाय ई रेस टू -x इक्वल टू ई रेस टू -xचं इंटिग्रेशन काय असतं मायनस ई रेस टू -x. ओके, मायनस ई रेस टू -x इंटू हे एक्स. ओके, ठीक आहे, एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असणार 1 इंटू ई रेस टू -xचं इंटिग्रेशन काय असणार आहे मायनस ई रेस टू -x. ते कसं काय कारण की -x ला आपण काय मानायचं एक्स मानायचं. ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन काय असतं ई रेस टू एक्स अपॉन जे काय मानलं त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग ई रेस टू -x अपॉन -xचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे -1 त्यामुळे ते मायनस इथं पण त्यामुळे इथं मायनस आहे मायनस मायनस काय होणार इथं प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू ई रेस टू -x dx प्लस सी. देअरफॉर वाय ई रेस टू -x इक्वल टू -x ई रेस टू -x परत याचं अगेन इंटिग्रेशन काय येणार आहे मायनस ई रेस टू -x प्लस सी. ठीक आहे, मग देअरफॉर वाय ई रेस टू -x इक्वल टू कॉमन काय निघेल मायनस ई रेस टू -x कॉमन निघेल इंटू ब्रॅकेटमध्ये काय राहील एक्स प्लस 1 प्लस सी. देअरफॉर ई रेस टू -x न काय करायचं दोन्ही साईडला डिवाइड करून घ्यायचं. ओके, म्हणजे वाय इक्वल टू ई रेस टू -x किंवा मल्टिप्लाय करा ई रेस टू एक्स ने. ओके, त्यानं पण चालेल. मग काय होणार आहे हे कॅन्सल होईल म्हणजे काय राहील वाय इक्वल टू -x प्लस 1 प्लस सी इंटू ई रेस टू एक्स. ठीक आहे, ई रेस टू एक्स न मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तरी पण काय होणार आहे डिवाइड मग सी अपॉन ई रेस टू -x ते वर घेतलं काय होणार आहे प्लस येणार त्यामुळे सी ई रेस टू एक्स. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणलं. इक्वेशन 1 रिप्रेझेंट अ फॅमिली ऑफ कर्व म्हणजे इक्वेशन ऑफ कर्व मिळाले पण आपल्याला विचारलं काय पासिंग थ्रू द ओरिजिन पाहिजे आहे. ओके, त्यामुळे बट वी वॉन्ट अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दिस फॅमिली पासिंग थ्रू द ओरिजिन. पासिंग थ्रू द ओरिजिन असेल तर कोऑर्डिनेट्स काय असतात एक्स इक्वल टू 0 आणि वाय इक्वल टू 0. मग ते पुट कुठे करणार इक्वेशन 1 मध्ये. मग पुट करून घेऊया आपण. ठीक आहे, मग काय असणार इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यानंतर काय असणार आहे 0 वाय 0 इक्वल टू -0 प्लस 1
प्लस सी ई रेस टू 0 इक्वल टू 0 इक्वल टू 0 प्लस 1 1 मायनस आणि मायनस साईन बाहेर आहे त्यामुळे -1 प्लस ई रेस टू 0 1 म्हणजे 1 इंटू सी सी म्हणजे सी ची व्हॅल्यू काय -1 इकडे गेलं +1 म्हणजे सी ची व्हॅल्यू 1 मिळाली. ओके, मग इक्वेशन 1 बिकम्स, मग सी ची व्हॅल्यू इथं पुट करून घ्या म्हणजे y इक्वल टू काय मिळणार आहे -x -1 प्लस ई रेस टू x. ओके, मग हे सगळं निगेटिव्ह दिसतंय ते LHS ला घ्या म्हणजे सगळं पॉझिटिव्ह होईल. मग देअरफॉर x प्लस y प्लस 1 इक्वल टू ई रेस टू x, which is equation of curve passing through the origin. ओके, लक्षात ठेवा की कोणतेही तुम्हाला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असेल dy/dx च्या फॉर्म मध्ये असेल प्लस py इक्वल टू q, तर तिथं काय यूज करणार, इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असणार आहे ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dx आणि सोल्युशन काय असेल y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू x प्लस c आणि dx/dy प्लस p x इक्वल टू q असेल तर तिथे इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असेल ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ p dy आणि सोल्युशन काय असेल x इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विथ रिस्पेक्ट टू y प्लस c. ओके, हा पॉइंट खूप सोपा आहे, काही अवघड नाही आहे. तुम्हाला सोल्युशनचा फॉर्म्युला आणि इंटिग्रेशन फाइंड करता येईल, आलं तर कोणतेही सोल्युशन लगेच तुम्हाला फाइंड करता येणार आहे. आणि मी जे काय तुम्हाला एखादा पॉईंट संपल्यावर तुम्हाला मी एक्झाम्पल देतो ते तुम्ही प्रामाणिकपणे सॉल्व करा. जिथं अडचण असेल तिथं मला बिनधास्त विचारा, पण प्रामाणिकपणे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करा. ओके, ठीक आहे. इथे आपला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हा पॉईंट संपलेला आहे. त्यावर जे एक्झाम्पल मी तुम्हाला असाइनमेंटला दिले जातील खूप सिंपल एक्झाम्पल असतात. कुठे डाऊट असेल तर परत एकदा मला विचारा. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण ह्या चॅप्टरमधला लास्टचा पॉईंट चालू करणार आहोत आणि तो पॉईंट असणार आहे ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. मग त्यामध्ये पण 3-4 पॉईंट आहेत. ओके, ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करणार आहोत. ओके, थँक्यू सो मच.